मानवी उत्क्रांतीचा उद्गाता, मानवी मूल्ये रुजविणारा क्रांतिकारी पुरुष म्हणजे तथागत बुद्ध. ती मानवी मूल्ये माणसाच्या जीवन जगण्याला अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्याशिवाय समाज हा पशुतुल्य होईल, हिंस्त्र होईल, दमनकारी होईल असं समजून, जाणून आणि अनुभवून ज्यांनी आपल्या दोन्ही मुलांचं या मानवी मूल्यांची रुजवणूक व्हावी यासाठी दान दिलं असा देवानाम प्रिय प्रियदर्शी राजा सम्राट अशोक आणि इतिहासाच्या काळाच्या ओघात गर्भात ही मानवी मूल्ये रुजविणारा तथागत बुद्ध ज्या विषमतावादी व्यवस्थेने त्याला गाडून टाकलं होतं, त्या काळोखाच्या गर्भात ज्ञानाचा शूल होऊन, एक शस्त्र होऊन, एक अवजार होऊन, क्रांतीची मशाल होऊन ती मानवी मूल्ये आणि तो तथागत बुद्ध काळाच्या गर्भातून खेचून काढणारा तुमचा आमचा उद्गाता, भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सोबतच एक पुष्पमाला वंदनबा भीमाला या कार्यक्रमाला 100 आठवडे पूर्ण झालेले आहेत. या अनुषंगाने उपस्थित माझे सर्व धम्म बांधव, सर्व बौद्ध जन या सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम. सोबतच या बैठकीला, या कार्यक्रमाला, या सभेला माझे सहकारी आदरणीय आटे सर आणि आत्ताच नुकतंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म का स्वीकारला या अतिशय महत्त्वपूर्ण विषयाला दाद देत असताना ज्यांनी आपल्या विचारांची मांडणी केली असे प्राध्यापक मांडवकर सर. मित्रांनो, मला जो विषय देण्यात आलेला आहे किंवा जो विषय मी स्वतः घेतलेला आहे त्या विषयावर माझं चिंतन चालू आहे, थोडा अभ्यास चालू आहे. तो विषय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आधुनिक धम्म. मी खूप मोठा अभ्यासक नाही, परंतु समाजात वावरत असताना कोणी माझा गैरवापर करून घेऊ नये याची दक्षता घेण्याची जबाबदारी ही माझी आहे. कोणी मला बाबासाहेबांचं आणि बुद्धाचं नाव घेऊन माझा वापर तर करून घेत नाही आहे ना, यासाठी दक्ष असणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे असे समजून मला बाबासाहेबांचा नेमका धम्म कोणता आहे, त्यांचे विचार कोणते आहे हे समजून घेण्याची जाणीव निर्माण झाली. आणि मला गेल्या 2000 पासून मी या सामाजिक कार्यक्रमामध्ये कार्यरत आहे आणि या 2000 म्हणजे 2026 पर्यंत अवघ्या या 25 वर्षाच्या कालखंडामध्ये मला जी काही अनुभव आलेले आहेत
तर त्या अनुभवावरून मला हे जाणवलेलं आहे की बाबासाहेबांची चळवळ किंवा बाबासाहेबांचा जो मूळ विचार आहे त्या विचाराला कुठेतरी कलुषितपणा लावण्याचा कटकारस्थान हे आंबेडकरी म्हणवणाऱ्या लोकांकडून होत आहे. त्याला भरकटवल्या जात आहे, त्याला डायव्हर्ट केला जात आहे. मग अशी जर परिस्थिती आजच्या घडीला आपली असेल तर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे हा प्रश्न निश्चित उभा झाला होता की नेमका जर मला बुद्धाचा धम्म स्वीकारायचा आहे तर तो हीनयान म्हणून घ्यायचा की महायान म्हणून घ्यायचा की तंत्रयान म्हणून घ्यायचा की वज्रयान म्हणून घ्यायचा. म्हणजे असे कितीतरी प्रवाह जे आहेत हे धम्मामध्ये आलेले होते आणि त्या धम्माला कलुषित करण्याचं काम प्रस्थापित व्यवस्थेनं केलेलं होतं. मग मला आता प्रश्न असा उपस्थित झाला की जर इथली व्यवस्था ही रीतसर बाबासाहेब आणि बुद्धांच्या विचारांसोबत खेळत असेल तर मग मी बाबासाहेबांचे मूळ विचार वाचण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी कोणत्या गोष्टीचा सहारा घ्यायला पाहिजे. निश्चितच हा प्रश्न उपस्थित व्हायला पाहिजे की भारतीय समाज व्यवस्थेमध्ये झालेले जे काही मातब्बर लोक असतील जी बाबासाहेब आंबेडकर किंवा बुद्धाची चळवळ चालवतो असे म्हणत असतील त्या लोकांनी बाबासाहेबांच्या विचारासोबत बेईमानी केली नसेल असं कशावरून. कारण की भारतामध्ये असणारा बुद्ध धम्म कशा प्रकारे बाटविला, कशा प्रमाणे कलुषित केला गेला हे बाबासाहेब आंबेडकरांना समजलं आणि म्हणून त्यांनी विदेशामध्ये होणाऱ्या जे काही बुद्धिस्ट कॉन्फरन्स होत्या त्या बुद्धिस्ट कॉन्फरन्सला जाऊन त्याने बुद्धिझमचा अभ्यास करायला सुरुवात केली. नक्कीच केळुस्कर गुरुजींच्या पासून त्यांच्यापर्यंत बुद्ध पोहोचलाही असेल, पण तो बुद्ध आम्हाला 14 ऑक्टोबर 56 ला जसाच्या तसा दिलेला आहे का हा प्रश्न स्वतःला बौद्ध म्हणवणाऱ्या लोकांनी उपस्थित करायला पाहिजे. मग मला हा जो प्रश्न उपस्थित झालेला आहे की मला बाबासाहेब आंबेडकरांचे किंवा बुद्धाचे विचार हे प्रामाणिकतेने जर स्वीकारायचे असतील तर मग बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेलं हे जे पुस्तक आहे ज्याचं टायटल आहे बुद्ध आणि धम्मा किंवा बुद्ध आणि त्यांचा धम्म, याला ट्रान्सलेट करत असताना पीपल्स एज्युकेशन सोसायटी याने ट्रान्सलेट करत असताना त्याला अल्फाबेट न लावता, आर्टिकल न लावता त्याला एका विशेषणासोबत जोडलं आणि ते विशेषण म्हणजे भगवान. म्हणजे विचारांसोबत कशी हेरफार केल्या जाऊ शकते आणि तेच आंबेडकरी चळवळीसोबत काम करणारे असू शकतात, तर मग नेमका विश्वास कोणावर ठेवायचा. कारण की ही जी सगळी चळवळ आपण बघत आहोत, तुम्ही जी वेळातला वेळ काढून इथे उपस्थित झालेले आहात, निश्चितच तुमच्या मनामध्ये ती जिज्ञासा असेल आणि त्याची परिणिती म्हणून आज तुम्ही इथे उपस्थित आहात. मित्रांनो, जोपर्यंत आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचे नेमके मूळ विचार काय आहेत, त्यांना नेमकं आम्हाला बुद्धिझमच्या वाटेतून काय सांगायचं आहे हे समजणार नाही, तोपर्यंत कल्याणकारी राज्याची किंवा धम्म राज्याची निर्मिती होऊ शकणार नाही. बाबासाहेबांनी आपले विचार अतिशय स्पष्ट सांगितलेले आहेत, कॅमेरामॅन फोकस करो, स्पष्टपणाने नमूद केलेले आहेत
पण तरीही आमच्या विचारांमध्ये संभ्रमपणा निर्माण झालेला आहे, ही वास्तविकता आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं प्रखर वाक्य तुम्हाला मी सांगू इच्छितो. 14 ऑक्टोबर 1956 ला दीक्षा घेतल्यानंतर बाबासाहेब म्हणतात की बौद्ध धर्माने या जगाचा उद्धार होणार आहे. क्रिकेट खेल रहा हूं, दुखना है. कशाने होणार आहे? कल सवेरे 6 बजे तलवार उचलल्याने होणार आहे. 4 बजे और डबल उठना है. ज्याने तलवारीनं क्रांती केली त्याने होणार आहे का ज्यांनी संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं त्यांच्याकडून होणार आहे? 5 बजे तक पढ़ाई. ज्यांनी निर्मितीची संकल्पना मांडली त्यांच्याकडून होणार आहे. 15-20 मिनिट मतलब प्रश्न पडला पाहिजे आणि हा प्रकार खूप महत्वाचा प्रश्न आहे. कोणाकडून होणार आहे उद्धार? इधर देख सब. निर्मितीची संकल्पना मांडणाऱ्या व्यक्तींकडून या जगाचा उद्धार होणार आहे असं बाबासाहेब म्हणत आहेत का? किंवा तलवारीच्या जोरांवर स्वराज्य घडवणाऱ्या माणसांकडून हा उद्धार होणार आहे असं बाबासाहेब म्हणत आहेत का? जर तो उद्धार खरंच त्याच्यातून होणार असता तर आज इराक आणि इस्रायल यांचं जे युद्ध पेटलेलं आहे ते सगळ्यांना आनंदित करणारं असावं कदाचित. कारण की युद्धातूनच सगळं परिवर्तनाची अपेक्षा आपण करतोय ना. बुद्धासोबत आम्हाला अशी कोणती वस्तू बाबासाहेब आंबेडकरांनी दिली की ज्याचा आम्ही उद्घोष करतो? बघा, माझे विचार तुम्हाला पटलेच पाहिजे याची मी कोणतीच जबरदस्ती तुम्हाला करत नाही. बुद्धाचा कालामांना दिलेला जो सुत्त आहे त्या सुत्ताला मी ठामपणाने मांडतो. तुम्ही वैचारिक स्वातंत्र्याला तुमचे विचार स्वीकारू शकता आणि सोडू शकता. म्हणून मी जे विचार मांडत आहो त्याच्यासाठी मी जो अभ्यास करतो आहे, मी खूप मोठा अभ्यासक नाही, मी पहिलेच सांगितलेलं आहे, परंतु मी जो अभ्यास करत आहे त्या अभ्यासातून मला जी अनुभूती येत आहे, मला जी जाणीव निर्माण होत आहे ती जाणीव मला माझ्या समाजापर्यंत न्यावी लागत आहे. कारण नाही, त्याचं कारण असं आहे की मी काही तुमच्या लोकमनाला मनोरंजित करण्यासाठी आलेलो नाही आहे. मी तुम्हाला तुमच्या आवडणाऱ्या गोष्टी सांगायला आलेलो नाहीये. मी तुम्हाला संभ्रमितही करायला आलेलो नाहीये. आणि जर मी तुम्हाला संभ्रमित करायला आलेलो नसेल, तुम्हाला मनोरंजन करायला जर आलेलो नसेल तर माझी नैतिक जबाबदारी काय असते? मुक्ती कोण पथे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डिलिव्हर केलेलं भाषण आहे 31 मे 1936 मध्ये. कारण की 1936 मध्ये एक भाषण डिलिव्हर झालेलं नव्हतं, ते भाषण होतं ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, जे पुस्तकाच्या रूपाने बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाशित केलं, ते सुद्धा मे महिन्यातच. 2 भाषण आहेत बाबासाहेबांचे, एक डिलिव्हर झालं, एक डिलिव्हर नाही झालं, एक दिलं, एक नाही दिलं. तर जे नाही दिलं ते पुस्तक रूपाने प्रकाशित झालं आणि जे दिलं ते आमचं क्रायटेरिया ठरलं. तुम्ही सगळेजण अभ्यासू वर्ग आहात, समजदार वर्ग आहात, तुम्हाला धम्माची जाण आहे आणि म्हणून तुम्ही इथे बसलेला आहात असं मी समजत आहोत. मग आपल्याला हे समजायला पाहिजे की बाबासाहेबांनी इतकं स्पष्ट सांगितलं असताना सुद्धा आमच्यामध्ये इतका मोठा वैचारिक गोंधळ होतो तरी कसा? अरे पैदा ना होता वो मसीहा तो ये खुशियों का सिलसिला नहीं होता. अगर पैदा ना होता वो मसीहा तो ये खुशियों का सिलसिला नहीं होता और बेरंग रहती ये जमीन और आसमां का रंग नीला नहीं होता. भारत तो कब का कंगाल हो चुका था यारो. लुटलं ना, इंग्रजांनी लुटलं, डचनी लुटलं, फ्रेंचने लुटलं, सगळ्या लोकांनी, मोगलांनी लुटलं. अरे भारत तो कब का कंगाल हो चुका था यारो. इस देश को मेरे भीम जैसा हीरा मिला नहीं होता. मित्रांनो, ती ताकद
ती कोहिनूर हिऱ्याची चमक, ती मौल्यता, ती फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये होती. आणि म्हणून त्यांनी काळोखाच्या गर्भात लपलेला मानवी मूल्य रुजविणारा बुद्ध खोदून काढला. कठीण परिश्रम केले, मुलांची आहुती दिली. 4 मुलं बाबासाहेब आंबेडकरांना गमवावी लागली. आमचं एक तर लेकरू इथून तिथपर्यंत जाते तर आम्हाला रड येते. कोणासाठी करावं एवढं आणि कशासाठी तरी करावं? काय भेटलं त्या माणसाला? इथल्या सगळ्यात जास्त विषमतावादी लोकांनी शिवा घातल्या, धर्माचं वाटोळं केलं म्हटलंय बाबासाहेबांना. म्हणजे इतकं प्रखर तुमच्याविषयी विष असताना तुम्ही इतके हलगर्जी असं कसू शकता? हाच मोठा प्रश्न आहे. ज्यांना कोणाला कदाचित या गोष्टीची जाणीव असावी त्याने नक्कीच, मी आभार मानतो त्या सर्वांचा ज्यांनी मला इथे शाल आणि माझा सन्मान केला. परंतु हा सन्मान काही संजय मनवरचा नव्हताच. संजय मनवर काही वेगळं काही करूनच नाही राहिला आहे, कारण की त्याच्या बापाने त्याला तो आदेशच दिलेला आहे की समाजात जा आणि त्यांचे अंधश्रद्धा, त्यांचा भोंदूपणा, त्यांचा कर्मकांड दूर करा, त्यांना विद्वानवादी बनवा. हा बाबासाहेबांनी दिलेला समता सैनिक दलाच्या सैनिकाला आदेश आहे आणि त्या आदेशाचं मी पालन करतोय. एवढंच त्याच्यामध्ये, बाकीचं काही विशेष नाही. मग मला अभ्यास करावा लागतो सुकरात पासून. मला कोणत्या लोकांचा अभ्यास करावा लागतो? दयातीचे नाव, भूतांचे पाळणं. म्हणजे काय आम्ही कुठे कुठे घेऊन जाणार आहोत? ठीक आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी 35 पूर्वीचा बाबासाहेब वेगळा आहे. 35 पूर्वीचा बाबासाहेब जो आहे की नाही, तो हिंदू मध्ये सुधारणा करणारा बाबासाहेब आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी 36 मध्ये मुक्तिकोन पते हे जे भाषण डिलिव्हर केलं, याच्यामध्ये ज्याचा त्याचं त्यांना पाहून घ्या. स्पष्ट बोलले बाबासाहेब. आम्ही काही ठेका नाही उचललेला आहे. याचंही उचलू देन, त्याचंही उचलू देन, साऱ्या दुनियाचं उचलू दे. आमचा उद्धार करण्याची जबाबदारी दुसरे लोक घेऊन नाही राहिले म्हणून आम्हाला घ्यावी लागली. कोण आलाय आमचा उद्धार करायला? कोण आहे तुमच्या पाठीशी? अरे इंग्रजांच्या काळामध्ये कमीत कमी इंग्रजांनी तुम्हाला सैन्यात तरी भरती केलं, पण त्याच्या अगोदरांचा पेशवांचा काळ जर बघितला तर काय हालत आहे तुमची वाली किंवा आमची वाली. तो फडा आणि ते मडकं ही जाणीव आमच्यामध्ये अजूनही नाहीये का? मला आधुनिक धम्म मांडायचा आहे तुमच्या पुढे आणि तो धम्म मांडण्यासाठी तुमच्यातलं माणूस पण जिवंत करणं तितकंच गरजेचं. कारण की हे काही मनोरंजनाचा कार्यक्रम मुळीच नाही. ही जी पिढी घडवण्याचा कार्यक्रम इथे रुजवला गेलेला आहे. आदरणीय वीरेंद्र भाऊ त्याच्यासाठी झटपट करत आहे. त्यांची समोर टीम जी आहे ही मानवी मूल्ये रुजविण्याच्या गोष्टी आहेत. आजच जर आम्ही यांना बाबासाहेबांचे योग्य विचार त्यांच्यामध्ये जर रुजवले नसतील, रुजवाचा प्रयत्न केला नसेल, तर हे सुद्धा भरकटल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी या पुस्तकाच्या व्यतिरिक्त, बुद्धाच्या नावा व्यतिरिक्त दुसरं नाव फक्त एकच जोडलं, ज्याला बुद्ध धम्म म्हणला गेलेला आहे. आता हा जो धम्म आहे, या धम्माच्या संदर्भाने माझा जे काही अभ्यास आहे त्याच्याकडे थोडंसं मी तुम्हाला नेण्याचा प्रयत्न करतो. मला भारतीय संस्कृतीमध्ये किंवा भारतीय विचारवंतामध्ये बाबासाहेब शोधण्याची गरज वाटत नाही.
कारण की बाबासाहेब आंबेडकरांनंतर लगेच दलित पॅन्थरही उभं झालं, लगेच मास मुवमेंटही उभी झाली, लगेच बहुजन चळवळही उभी झाली, लगेच मूल निवासीवादाची चळवळ उभी झाली, लगेच काय म्हणतो आपण त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी निर्माण झाल्या. जर ह्या वेगवेगळ्या चळवळी निर्माण झाल्या असेल तर मग बाबासाहेबांची बुद्ध धम्माची चळवळ कुठे गेली, ज्याच्यातून जगाचा उद्धार होणार आहे? बाबासाहेब आंबेडकर 56च्या भाषणामध्ये जाणीवपूर्वक ही गोष्टी सांगतात की तुमच्यावर आमच्यावर खूप मोठी जबाबदारी आलेली आहे. कशाची जबाबदारी आलेली आहे? बुद्ध धम्माच्या रुजवणुकीची खूप मोठी जबाबदारी आलेली आहे. मग ही जबाबदारी काय करणार आहे? बाबासाहेब म्हणतात की बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी माझे लोक बाबासाहेबांचा शब्द आहे, माझे लोक सर्वतोपरी त्याग करतील. आम्ही कोणता त्याग करायला लागलेलो आहोत? म्हणजे ह्या गोष्टी माईकवर बोलण्यासारख्या नाहीच आहेत. मुळात मला माईक कधीच आवडत नाही, पण हे बोलण्याची संधी मला माईकवर येत असेल तर मला शोकांतिका वाटते की आमची लोक, बरीचशी लोक इथे सुरामेरे मज्ज पमाद ठाणा वेर मनी सिक्कापदम समाधी आम्ही म्हणतात आणि खुशाल दारूच्या ठिय्यावर जाऊन बसतात. याच्यातून जगाचा उद्धार होणार आहे? आमचे लोक खुशाल 3-1चा मसाला घोटताना एकमेकांसोबत बुद्ध धम्मावर चर्चा करतात. याच्यातून जगाचा उद्धार होणार आहे? मोठे शोकांतिका आहे. मानवी स्वभावाचा गुणधर्माचा थॉमस हॉब नावाचा जो व्यक्ती आहे, तो थॉमस हॉब काय म्हणत आहे की मनुष्य प्राणी हा काय आहे? रानटी प्राणी आहे. मी नाही बोलत आहो, मी तुम्हाला रानटी नाही म्हणत आहो, थॉमस हॉब्स बोलून राहिलाय. ठीक आहे, थॉमस हॉब्स म्हणून राहिलाय हा हिंस्त्र पशु आहे. काहून आम्ही बघून नाही राहिलो का 180 पोरींच्या शाळेवर, चिमुकल्या शाळेवर एवढा मोठा स्फोट करून त्यांना मृत्युमुखी पाडलं? काय मानवी संवेदना आमच्या दुःखी नसतील का? तो इराणचा प्रश्न झाला किंवा इराकचा प्रश्न झाला की दुसऱ्या धर्माचा तो प्रश्न झाला? जर आम्ही माणूस असो तर माणसावर होणाऱ्या कोणत्याही अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी आम्ही उभे झालो पाहिजे, त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं झालो पाहिजे. हा बुद्धाचा विचार आहे, हा मैत्रीचा विचार आहे, हा करुणेचा विचार आहे. मुक्तिकोन पथेमध्ये सगळ्यात पहिला बाबासाहेबांनी जो विचार मांडलेला आहे तो सहानुभूतीचा आहे. स्वातंत्र्य आणि समतेचा नंतर आहे. सगळ्यात पहिले आमच्या मनामध्ये करुणा निर्माण झाली पाहिजे. सहानुभूती म्हणजे काय? तर करुणा. दया नाही, दया नका करू कोणावर, काही गरज नाहीये दया करण्याची, कोणी भिकीला नाही लागलेला आहे. करुणा असली पाहिजे, मैत्रीपूर्ण प्रेम. मग ही करुणा आमच्यामध्ये कशी जागृत होईल? म्हणजे इथे ज्यांना त्या 180 मुलींवर जे बॉम्ब टाकून त्यांना मृत्युमुखी पाडलं गेलं, ज्यांचं वय फक्त 7 ते 12 वर्षाच्या कालखंडामधलं आहे, त्या चिमुकल्या लहान मुली, म्हणजे किती मोठी अमानुषपणा असावा, हा किती मोठा नरसंहार असावा. या विचारांना आमचं मन जर तडफडत नसेल तर आम्ही हिंस्त्र पशु नक्कीच आहोत. मानवी संवेदना गमावलेली लोक आहोत. आणि जी मानवी संवेदना गमावलेली लोक असतील त्यांना मानवी कल्याणाचा विचार, समाज कल्याणाचा विचार मांडण्याची काहीच गरज नाहीये. मी तुमच्या पुढे एका पुस्तकाला मांडणार आहे. ते पुस्तक 1762 मध्ये एका अशा व्यक्तीनं मांडलेलं आहे, एका व्यक्तीनं लिहिलेलं आहे. त्या व्यक्तीला व्यवस्थेच्या चटके सहन करत असताना निरंतर धावावं लागलं. त्या पुस्तकाचं नाव आहे द सोशल कॉन्ट्रॅक्ट. 1762 मध्ये फ्रेंचच्या राज्यक्रांतीच्या पूर्वी, फ्रेंचची राज्यक्रांती 1789 मध्ये. हे पुस्तक काय आहे? सोशल कॉन्ट्रॅक्ट. सोशल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे एका माणसाने
दुसऱ्या माणसासोबत कसं वागायचं याचा बंधन किंवा नियम म्हणाल. आणि या पुस्तकात तरी काय वेगळं लिहिलेलं आहे? माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागलं पाहिजे, म्हणजे धम्मानुसार वागलं पाहिजे, म्हणजे सदाचाराने वागलं पाहिजे, शिलाचाराने वागलं पाहिजे, पावित्र्याने वागलं पाहिजे. हेच तर बाबासाहेब सांगून राहिलेले आहेत. काय वेगळं सांगून राहिलेले? पण हा जो ग्रंथ आहे द सोशल कॉन्ट्रॅक्ट, याच्यामध्ये एक विशेषता आहे. ती विशेषता मी तुम्हाला सांगू इच्छितो, कारण की ती विशेषता समजून घेण्यातल्या नंतर थोडीशी काही संभ्रमावस्था थोडीशी दूर होईल अशी अपेक्षा करतो. बाबासाहेब आंबेडकरांनी कदाचित या पुस्तकाला वाचलं असावं, कारण की बाबासाहेबांचा सगळ्याचा सगळा अभ्यास जो आहे तो विदेशातला आहे. सरांनी सांगितलं, दिल्ली केली मदत. अरे बाबासाहेब आंबेडकर स्वतः घरी बसलेले होते. बाबासाहेब घरी बसलेले होते आणि त्यांना भेटायला ती व्यक्ती आली आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की तुम्हाला जर काही मदत लागेल तर तुम्ही मला सांगावं. आम्ही तर संस्थानाचे आहात, तुम्ही तर ज्ञानाचे आहे. मग बाबासाहेब आंबेडकरांना गरज पडली आणि त्यांनी म्हटलं असेल, त्याच्यात त्यांचं काय चुकलं? जर कोणी मदतीचा हात आपल्याला पुढे करत असेल, जर कोणी तशा पद्धतीची व्यवस्था राबवत असेल आणि त्या व्यवस्थेचा आम्ही लाभ घेण्याचे पात्र असू, अपात्र नाही हा, पात्र असू, तर तो लाभ आम्ही का म्हणून घेऊ नये? घेतला ना. बाबासाहेब आंबेडकरांनी पात्र होते म्हणून त्याचा लाभ घेतला. दुसरे कुणी पात्र असतील त्यांनी नाही घेतला असावा का? मग तो त्यांना सांगावं की त्यांनी घेतले वा, त्यांनी घेतले वा. बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो ग्रंथ, आधुनिक जो धम्म ग्रंथ लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला खूप जास्त वेळ घेणार नाही, कारण की मुलं सुद्धा त्याच्यामध्ये आहेत आणि 8:30 जवळपास झालेले आहेत. बाबासाहेबांना आधुनिक धम्म का म्हटलं गेलेलं आहे, मी सरळ याच्यावर येतो. मी जॉन लोक जे आहेत किंवा ज्यांनी द सोशल कॉन्ट्रॅक्ट नावाचं जे पुस्तक लिहिलं, त्यांचं नाव रुसो आहे. ठीक आहे, झिंग जँग रुसो. ठीक आहे, त्यांचा जन्म 1712 ते 1778 पर्यंत, म्हणजे क्रांती होण्याच्या 1 वर्ष अगोदरच ते त्याच्यातून निघून गेले. आणि त्यांच्याच पुस्तकाला बघून, त्यांच्याच पुस्तकाचा अभ्यास करून फ्रेंचची राज्यक्रांती झालेली आहे. मी तिथपर्यंत त्याला तुम्हाला नेतो. पण तुम्हाला जर बाबासाहेब समजून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला आवर्जून सांगतो की भारतातल्या विचारवंतांना किंवा इथल्या लोकांना समजून घेऊ नका. तुम्हाला अरिस्टॉटल, प्लेटो, सॉक्रेटिस, त्याच्यानंतर रुसो, बर्नार्ड रसेल, त्याच्यानंतर आईन्स्टाईन, त्याच्यानंतर म्हणजे अशी जी विद्वान लोक होऊन गेलेली आहेत, त्या विद्वान लोकांना वाचा, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना नेमकं काय मांडायचं आहे ते तुम्हाला समजेल. हे पुस्तक काही साधं सुद्धा धर्मग्रंथ म्हणून बाबासाहेबांनी आपल्या हातात दिलेलं आहे का? अजिबात नाही. ज्यांना कोणाला जर हे पुस्तक धर्मग्रंथ वाटत असेल तर त्यांची ते खोचूटपणा आहे, हा त्यांचा संभ्रम आहे, अशी स्पष्ट भूमिका माझी आहे. कारण की हा मानव मुक्तीचा जाहीरनामा आहे. हा माणसाने माणसाशी कशा पद्धतीनं वागलं पाहिजे याला सोशल कॉन्ट्रॅक्ट जो रुसो म्हणत आहेत, हा सोशल कॉन्ट्रॅक्ट आहे. मग हे सोशल कॉन्ट्रॅक्ट कसा डेव्हलप होऊ राहिलेला आहे की तो मांडून राहिलेला आहे रुसो, की जेव्हा आम्ही प्राकृत होतो, प्राकृत अवस्थेमध्ये होतो, तेव्हा आम्ही काय करायचो? कोणतीही गोष्ट आम्हाला लागली तर आम्ही त्याला प्राप्त करण्यासाठी शक्तीचा, बळाचा वापर करायचो. बरोबर आहे? जेव्हा आम्ही प्राकृत अवस्थेमध्ये होतो तेव्हा आम्ही काय करायचो? कोणतीही गोष्ट संपादन करण्यासाठी शक्तीचा आणि बळाचा वापर करायचो. आणि शक्तीचा आणि बळाचा वापर केल्यामुळे काय व्हायचं की जिसकी लाठी उसकी भैंस.
म्हणजे एखादा जर दुबळा माणूस असेल, एखादा जर अशक्त माणूस असेल, तर त्याच्याजवळ असणारी एखादी कुठलीही गोष्ट जर का एखाद्या बलाढ्य शक्तिशाली माणसाला जर का समजा संपादन करायची असली, तर तो सरळ सरळ त्याच्याकडून हिसकावून घ्यायचा. आता हिसकावून घेणे हे चांगलं आहे की वाईट आहे? म्हणजे समाज मान्य आहे का? जर ते समाज मान्य नसेल तर त्याला आपण नियम म्हणू शकत नाही, असं या सोशल कॉन्ट्रॅक्ट मध्ये येतं. मग कोणतीही गोष्ट जर आम्हाला पाहिजे असेल, प्राप्त करायची असेल, मिळवायची असेल, तर ती मिळवण्यासाठी तुमच्यात आणि माझ्यात किंवा त्या दोन व्यक्तींमध्ये काही नियम ठरविले गेले पाहिजेत. त्याला हा रुसो जो आहे तो सोशल कॉन्ट्रॅक्ट म्हणतो. मग हा सोशल कॉन्ट्रॅक्ट फक्त सामाजिक परिस्थितीमध्ये होतो का? तर नाही. हा राजकीय दृष्ट्या सुद्धा प्राप्त होतो. म्हणजे जशा प्रकारे जर उदाहरणार्थ जर घेतो म्हटलं तर काय आहे, आपण एखादा लोकप्रतिनिधी निवडून देणे, आपण एखादा लोकप्रतिनिधी निवडून देणे हा काय आहे, एक राजकीय कॉन्ट्रॅक्ट आहे. बट तो सोशल कॉन्ट्रॅक्टच आहे. कारण की समाजाने ठरवलं ना की आमचा प्रतिनिधी कोण असेल, आमचा प्रतिनिधी कोण असेल हे आपण ठरवतो की नाही? आता नाही ठरवत असेल कदाचित, कोणी कोणाकडून उभा होतो आणि कोणाला मत द्यावं लागते. त्याच्यासाठी आता नोटा गिटा आलेला आहे, बरोबर आहे. ह्या नोटा नाही तर ह्या वेगळ्या नोटा आहेत, ह्या नोटा आहेत, ह्या नोटा नाही. हा समजून जा. म्हणजे नॉट अप्लिकेबल, कोणीच नाही आमच्याकडे. ठीक आहे. तर ही जी मांडणी आहे किंवा ही जी नियम आहेत, कोणत्याही प्रतिनिधीला निवडून देत असताना आपल्याला काय करायचे आहेत, तर आपले नियम बनवायचे आहेत. मग ते नियम कसे असले पाहिजेत, तर जनरल विलवर डिपेंड असले पाहिजे. म्हणजे सारा समाजातील सर्व लोकांनी मिळून समाजाच्या कल्याणासाठी, समाजाच्या हितासाठी ते नियम बनविले गेले पाहिजेत. मग आता आपण या पुस्तकाकडे वळूया. आपण आताच एक गोष्ट म्हटली, ती गोष्ट काय होती की मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. आता आपण जे म्हटलेलं आहे की चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची मी प्रतिज्ञा करतो, जर आपण हा सर्वसामान्य नियम इथे बसलेले जे काही 40-50 लोक जे आहेत इथं, यांनी हे ठरवलं की कोणतीही गोष्ट जर असेल ते गोष्ट मिळत असताना चोरी करायची नाही, दुसऱ्याच्या मालकीची वस्तू घ्यायची नाही. बरं, आता आपण इथं बसलेलो आहोत म्हणून, पण इथं न बसलेले लोक जे घरी असतील किंवा कोणत्या दप्तरात असतील, कोणत्या प्रवासात असतील, त्यांच्यासाठी हा नियम लागू होतो का? मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो किंवा मी चोरी करणार नाही, चोरी करणे चुकीची गोष्ट आहे, असा आपण एक नियम बनवला. तर असा हा जो नियम आपण इथे 40-50 लोकांनी जो बनवला, तो बाहेर असणाऱ्या लोकांसाठी महत्वपूर्ण आहे का? त्यांना तो लागू होतो का? तो त्यांनाही लागू होतो. कारण या नियमामध्ये त्यांना एक वेगळ्या प्रकारची स्वतंत्रता लाभत आहे. कोणती स्वतंत्रता लाभत आहे? बंधनामध्ये असलेली ही स्वतंत्रता कोणती आहे? तुमच्या जवळ जो कोणी तुमच्या मेहनतीचा जो काही वस्तू असेल, पैसा असेल, एखादा दागिना असेल, तो दागिना जर का एखाद्या ठिकाणी ठेवला असेल किंवा तुम्ही विसरले असाल किंवा तो कदाचित पडला असावा, तर तो पडलेला जो पैसे असेल, वस्तू असेल किंवा एखादा दागिना असेल, तो जर दुसऱ्याने नेला किंवा दुसऱ्याने घेऊन गेला किंवा तुमचा पर्स मारला गेला किंवा तुमचा मोबाईल चोरीला गेला, तर त्याच्यापासून तुम्हाला जी हानी होणार आहे, ते तुम्हाला जे दुःख होणार आहे किंवा तुमच्यावर जो म्हणजे एक अर्थानं आर्थिक नुकसान होणार आहे, तर ते आर्थिक नुकसान समाजाला मान्य असू शकते का? ती गोष्ट समाजाला मान्य नाही राहू शकत. तो कोणताही व्यक्ती असो, कोणत्याही व्यक्तीला असं वाटणार नाही की माझा मोबाईल चोरी गेला पाहिजे. कोणताही व्यक्ती असं वाटणार नाही की माझ्या खिशातले पैसे माझे चोरी गेले पाहिजे. कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही स्त्रीला असं वाटणार नाही की माझ्या गळ्यातला दागिना हरवला पाहिजे किंवा चोरी गेला पाहिजे.
म्हणजे हा अतिशय जनरल विल म्हटला गेलेला आहे, हा सामाजिक नियम आहे. मग बुद्धाने काय वेगळं सांगितलं? किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञेमध्ये मी चोरी करणार नाही दिलेला आहे ना. हा जो आधुनिक धम्म आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाचा म्हणजे या माणसाचा समाजाशी किंवा राजकीय असणारा जो संबंध आहे तो जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु हे करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची काही महत्वाची वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. आम्हाला आमचं जे सार्वभौमत्व आहे म्हणजे नियम बनविण्याचा अधिकार, आम्ही जो नियम बनवण्याचा अधिकार जो आहे तो दुसऱ्याला हस्तांतरित करू शकत नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे. ही गोष्ट समजून घ्या पहिले. म्हणजे ना आता आमची काही थोडीशी 2 लोकांची 4 लोकांची गोष्ट चालू होती का तो तिथं निवडून गेला आणि तो काही आमचं काम करत नाही, किंवा तो फलाना व्यक्ती आहे तो काही आमचं काम करत नाही. बरोबर आहे. हे असं का होतं? किंवा त्याला तुमच्या कल्याणाची किंवा हिताची एखादी गोष्ट करण्यासाठी त्याला तुम्ही बाध्य का करू शकत नाही? किंवा त्यानं ती केली पाहिजे याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे? या गोष्टीचा संबंध जो आहे तो आम्हाला या पुस्तकाच्या संदर्भाने समजणार आहे. राजकीय परिस्थिती ही सामाजिक परिस्थितीवर अवलंबून असते. बुद्धाने धम्मामध्ये ऑलरेडी आहे. धम्म सद्धम्म कसा होतो? सैनिकी आणि राजकीय शक्ती कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे? आमच्या सामाजिक शक्तीवर अवलंबून आहे. आम्हाला आमची सामाजिक शक्ती वाढवावी लागेल. हा रुसो सुद्धा असंच म्हणत आहे की जर एखादा लोकप्रतिनिधी एखादं काम करत नसेल किंवा त्या समाज हिताचं काम करत नसेल तर त्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे? तर जे जागृत लोक आहेत, जे सार्वभौम लोक आहेत, ते नियम करण्याचे आदी आहेत, ज्यांना त्यांचं हित करून घ्यायचं आहे, त्या सर्व लोकांनी अशा प्रकारच्या सभा भरवल्या पाहिजेत. आणि या व्यक्तीला ठेवायचं की बदलवायचं? या लोकप्रतिनिधीला, जो लोकप्रतिनिधी समाज हिताचे काम न करता स्वहिताचे काम करत आहे, कारण की हा धोका सुद्धा म्हटला गेलेला आहे. जर आम्ही आमच्या कर्तव्याविषयी जर का दक्ष नसलो तर आमच्या त्या अदक्षपणाचा लाभ कोणाला मिळतो? प्रस्थापितांना मिळतो. आणि ते प्रस्थापित लोक अशा पद्धतीनं वागतात. रुसोचा शब्द सांगतो तुम्हाला, सरकार हे आमचं गुलाम आहे. रुसोचं वाक्य आहे, माझं नाही आहे. रुसो काय म्हणत आहो? सरकार काय आहे? हे आमचं नौकर आहे, नौकर. आम्ही जे म्हणू ते सरकारला करणं बाध्य आहे, ते त्याला करावंच लागेल. मग हे करण्यासाठी तुम्ही किती दक्ष आहात? रुसो हे म्हणते की आम्ही जर दक्ष नसू तर शासन आपली मनमानी करेल आणि जो गुलाम आहे किंवा जो नौकर आहे तो स्वामी बनाचा किंवा मालक बनाचा प्रयत्न करेल. आणि आजची तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. ज्या लोकांना आपण आपले हिताचे कायदे करण्यासाठी निवडून दिलं, ती लोक आज आमचे मालक बनण्याचा अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करत आहे. ते आमच्या येणाऱ्या गोष्टीवरून लक्षात येते. म्हणजे कोणी हिजाब घातला पाहिजे की नाही घातला पाहिजे, कोणी मटण खाल्लं पाहिजे का नाही खाल्लं पाहिजे, किंवा कोणी काय केलं पाहिजे किंवा नाही केलं पाहिजे, हे ठरवणारे कोण असतात? जनता, सार्वभौम. भारतीय संविधान बनवल्यानंतर बाबासाहेबांनी 3च गोष्टी त्याच्यात टाकल्या होत्या. पहिलं सार्वभौम. ही सार्वभौम कोण असेल? भारताचं सरकार सार्वभौम असेल का? अजिबात नाही. सार्वभौम ही फक्त इथली जनताच आहे. निर्णय घेण्याची क्षमता फक्त जनतेमध्येच आहे. आणि विधी बनवण्याचा, कानून बनवण्याचा जो अधिकार आहे तो सुद्धा जनतेलाच आहे. कदाचित हे पुस्तक तुम्हाला कुठं भेटलं, इंटरनेटवर अवेलेबल आहे. ज्याच्याकडे नसेल त्यानं मला सांगावं, मी त्याला देईन. माझ्याकडे आहे. ठीक आहे. तर म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टीची जाणीव असली पाहिजे. आपण आधुनिक धम्माकडे वळत असताना मी तुमच्या सार्वभौमतेकडे तुम्हाला याच्यासाठी नेलं की तुम्ही काही साधी सुधी लोक नाही आहात.
कुठल्याही देशातला नागरिक, कुठल्याही देशातली जनता, कुठल्याही देशातला जो रहिवासी आहे त्याने स्वतःला सामान्य अजिबात समजू नये, कारण की त्याच्यामध्ये जेवढी ताकद आहे तेवढी इथल्या प्रस्थापित व्यवस्थेमध्ये सुद्धा नसते, असा रुसो म्हणतो. पण ती वापर करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असली पाहिजे. जर ती नसेल तर नौकर मालक बनतो. ठीक आहे, कारण की तो याच संधीला शोधत असतो की मी कशा पद्धतीने यांना डांबून ठेवील, आणि म्हणून आज तुमच्या शाळा बंद होत आहेत. विषय निघाला होता आमच्या शाळेचा, शाळा बंद होत आहे, आणि मग तिथे करोडो रुपये एका ठिकाणी लागत आहेत त्या मगांच्या गोष्टीच्या. हे का होत आहे? कारण की आम्ही दक्ष नाही आहोत. जी शिक्षण शिकलेली मंडळी आहेत, जी सुज्ञ लोक आहेत, जी स्वतःला देशाचा नागरिक म्हणत असतील, त्या लोकांनी पहिले हा प्रश्न उपस्थित करायला पाहिजे की जे कायदे बनत आहेत किंवा जे विधेयक बनत आहेत, ज्या विषयांवर विधिमंडळात चर्चा होत आहे, ते आमच्या किती हिताचं आहे. आमच्या जर हिताचं नसेल तर आम्ही आमची सभा भरवायला पाहिजे. आमच्या सभेमध्ये हे प्रश्न उपस्थित करायला पाहिजे की प्रस्थापित व्यवस्था आमच्या हिताचं काम करत नसेल तर आता पुढच्या वेळेला आम्ही त्याला बदलवायला पाहिजे. रिकॉल हे सगळं समजून घेत असताना बाबासाहेब आंबेडकरांना जे सार्वभौमत्व आपल्याला प्रदान केलेलं आहे, जे स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, जे बोलण्याचं स्वातंत्र्य आहे किंवा जे विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, ते आम्हाला आर्टिकल 19 मधून मिळालेलं आहे. आम्हाला समता प्रस्थापित करायची आहे. मुक्ती कोण पथे याचातला सगळ्यात महत्वाचा गाभा जो आहे तो आहे समता प्रस्थापित करणे. आता ही समता प्रस्थापित जेव्हा करायची आहे तर समता प्रस्थापित करण्यासाठी आमच्यामध्ये करुणेचा भाव असणे खूप गरजेचे आहे. त्याच्याशिवाय ते प्रस्थापित होऊ शकणार नाही. कारण की ज्याच्याजवळ आहे आणि ज्याच्याजवळ नाही आहे, या दोघांनाही जर एका ठिकाणी बसवायचं असेल तर ज्याच्याजवळ आहे त्याने ज्याच्याजवळ नाही आहे त्याला करुणामय हृदयाने, कशा प्रकारे करुणामय हृदयाने त्याने ते देण्यासाठी कार्य करायला पाहिजे. त्याने करुणामय हृदयाने त्याला देण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे पारमिता ज्या आहेत, तुम्हाला परफेक्ट मॅन बनविण्यासाठी ज्या 10 पारमिता दिलेल्या आहेत, त्या 10 पारमिता काय आहे तर या देशामध्ये, या समाजामध्ये या धम्माची राज्य घडविण्यासाठी, धम्माची रुजवणूक होण्यासाठी त्या 10 पारमिता तुम्हाला सांगितल्या आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्हाला खूप जास्त मी न ओढता जे चेंजेस बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले आहेत, त्या चेंजेस बुद्धाच्या, जे पारंपरिक बुद्धाच्या अनुषंगाने आहेत, त्यामधील काही थोड्याशा गोष्टी सांगतो आणि थांबतो. कोणते चेंजेस आहेत? सगळ्यात पहिला चेंजेस जो केलेला आहे तो त्यांनी बुद्धाच्या मूळ सिद्धांतावरच घाव घातलेला आहे, आणि तो मूळ सिद्धांत आहे दुःख या शब्दाचा. बुद्ध नेमके दुःख कशाला म्हणत आहेत? जाती, जरा, व्याधी, मरण. काय काय? जाती, जरा, व्याधी, मरण म्हणजे जन्म दुःख आहे. जरा म्हणजे म्हातारपण दुःख आहे. व्याधी म्हणजे तुम्हाला एखादा रोग जर झाला असेल, एखादा जर म्हणजे व्याधी जडलेली असेल तर तुम्हाला त्रास होतो, दुःख होतो. आणि मरण, मरणावर तर आपण सगळेच जण रडतोच, साहजिकच आहे, ती भावना आपल्याकडे उफाळत नसते, म्हणजे आम्हाला दुःख होतं. आणि स्वकीयांचा वियोग आणि दुष्टांचा संयोग हे सुद्धा दुःख आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या मूळ सिद्धांताला चेंज केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी दुःखाला म्हणजे मांडत असताना कशा प्रकारे मांडलं? अज्ञान दुःख आहे. म्हणजे आम्हाला जर का ज्ञानाचा, म्हणजे आम्ही जर का शिक्षित नसू तर आमची कोणीही फसवणूक करेल. संजय मनवर येईल आणि तो तुम्हाला सांगेल की सोशल कॉन्ट्रॅक्ट,
तो तुम्हाला रुसो सांगेल, तो तुम्हाला लॉ सांगेल, किंवा मग तो तुम्हाला ॲरिस्टॉटल सांगेल, सॉक्रेटिस सांगेल, प्लेटो सांगेल, थॉमस हॉब्स सांगेल आणि तुम्हाला भरकटून टाकेल. इथले महापुरुष तर खूप मोठे आहेत बापा, हे कुठं तू विदेशातले आम्हाला सांगून राहिला. अज्ञान, बरोबर आहे का नाही? म्हणजे जर तुम्ही अज्ञानी असाल, जर तुम्हाला तुम्ही जर का ज्ञानाच्या विषयी जागरूक नसाल, तर तुमची कोणी फसवणूक करेल, तुम्हाला कोणी बुचकाळात पाडेल, तुम्हाला कोणी डायव्हर्ट करेल आणि तुमचा शोषण करेल. महत्वाची गोष्ट, बाबासाहेब आंबेडकर अज्ञानाला दुःख म्हणत आहेत. दुसरं दुःख कशाला म्हणत आहेत बाबासाहेब? तुमची दरिद्रता, तुमची गरिबी. जर तुमच्याकडे श्रीमंती आली नाही किंवा मग तुमच्याकडे व्यवस्थेसोबत जगण्याची कला आली नाही, तर तुमच्याकडे दुःख येते. कदाचित हा थोडासा कार्ल मार्क्स कडून घेतलेला विषय असावा कदाचित बाबासाहेबांनी, पण ह्या गोष्टीला बाबासाहेब जाणीवपूर्वक मांडतात, कारण की ते सुद्धा अर्थतज्ञ होते. त्यांनी अर्थशास्त्रामध्येच आपली पदवी मिळवलेली होती, ते सुद्धा अर्थतज्ञामध्येच डॉक्टरेट होते. आणि मग बाबासाहेब आंबेडकर गरिबीला, दरिद्रतेला दुःख म्हणत आहेत आणि सोबतच दास्यताला किंवा शोषणाला दुःख म्हणत आहेत. म्हणजे बुद्धाचा जो सिद्धांत आहे, जाती जरा व्याधी मरण, हा जो मूळ सिद्धांत बुद्धाचा आहे, त्याच्यामुळे बुद्धाचा खरा इतिहास कोणी सांगू शकत नाही. बुद्ध आणि धम्मामध्ये सुद्धा बुद्धाचा जन्म कसा झाला त्याची कथा आहे. हे संभ्रमामध्ये कधी कधी येते. एक मोठा माझा चांगला मित्र आहे आणि खूप मोठा इंग्लिश मध्ये तज्ञ आहे, स्वतःला समजतो म्हणणं असं. त्याने हे पुस्तक मी कचऱ्यात फेकलं म्हणे. ठीक आहे, मला बिलकुल आवडलं नाही म्हणे हे पुस्तक म्हणे. तर मी म्हटलं तुला असं काय समजलं? तर त्याच्यामध्ये सगळं अंधश्रद्धा भरली आहे म्हणे. महत्वाची गोष्ट, बुद्धाच्या जन्माची कथा, एक स्टोरी सांगितल्या गेलेली आहे. त्यांची जन्म कसा झालेला आहे हे अजूनपर्यंत कोणी प्रामुख्याने सांगू शकणार नाही. महत्वाची गोष्ट, जो अष्टांग मार्गाचा जो सिद्धांत आहे तो शील, प्रज्ञा, शील आणि समाधीचा आहे. काय आहे? प्रज्ञा, शील आणि समाधीचा आहे. बाबासाहेबांनी त्याला आधुनिकतेचं स्वरूप दिलं आणि त्याच्यातून समाधीला जाणीवपूर्वक बाजूला काढलं आणि तिथे करुणेला निर्माण केलं. आधुनिकतेकडे जायचंय ना, धम्माकडे जात असताना. समाधीची सध्याच्या परिस्थितीत समाजाला गरज नाही. कोणाला गरज आहे? ज्याला एकटं राहायचं आहे त्याला त्याची गरज. जो मेंटली रिटायर्ड असेल, ज्याला मानसिक रुग्ण म्हणलं जातं, बरोबर आहे, त्याला त्या गोष्टीची गरज पडेल. कॅमेरा असं चिंतनाविषयी बोलत नाही आहोत. माझा विषय चिंतनाचा नाही आहे. चिंतन प्रत्येक माणसानं करावं आणि ते कसं करावं याच्या काही क्रायटेरिया नाही. तो कसाही करू शकते, बोलता बोलताही करू शकते, बसता बसताही करू शकते, झोपता झोपताही करू शकते, जेवता जेवताही चिंतन करू शकते. काय म्हणजे एखाद्या प्रश्नाचा जर का एखाद्यानं पिछा पकडला, भाषण होऊ दे, काही झालं तरी मला या प्रश्नाचा उकल करायचाच आहे, करायचाच आहे, करायचाच आहे. 2 घंटे तुला टाइम सांगू का? रात्र त्याच्या मागे लागतो. अर्धा घंटा झाला, त्याचं जिथं अर्धा घंटा झाला म्हणा, 1 घंट्याने झाला. कार्ल मार्क्सने नेमकी गरिबी आणि श्रीमंती म्हणजे शोषण आणि शोषक हे नेमके कसे कार्य करतात, भांडवलदार कशा पद्धतीने मजुरांचं शोषण करतो, यासाठी दास कॅपिटल लिहिण्यासाठी त्याने कुठलंच काम धंदाच केला नाही. कारण की मला हे समजणार नाही की नेमका शोषक शोषण कसा करतो. आणि याच्यासाठी तो घंटे नुसता लायब्ररीमध्ये जाऊन बसायचा, कोणताच कामधंदा नाही करायचा. त्याने पत्रकारिता केली पण ते काळापर्यंत नाही केली. म्हणून मग बाबासाहेब आंबेडकरांनी त्या समाधीला बाहेर काढलं आणि तिथे करुणेला निर्माण केलं. करुणा खूप गरजेची आहे आजच्या घडीला. तुमच्या म्हणजे व्यथांना जर दाद मागायची असेल तर तुमच्या समोरच्या माणसामध्ये जर का करुणा नसेल तर तो तुमच्या व्यथा समजू शकत नाही. ऐकणं नाही होत आहे तर घरी आज काहीच घेणं देणं नाही. तुमच्या मुलांना शिक्षक भेटते का नाही, येऊन
जबरदस्तीमध्ये शासन व्यवस्थेनं शिक्षणाचं बाजारीकरण करून टाकलेलं आहे. तुमचे पोरं भोंदून निघाले तरी चालत, खाले ते असे बनले तरी चालत. मग शिक्षण घेणार कोण? शाळेचं केलं बाजारीकरण, आणि बाजारीकरण केलं म्हणजे इथल्या तुम्ही एका जरी शाळेमध्ये गेले तर तुमच्या बालवाडीचं किंवा तुमच्या नर्सरीचं किंवा मग तुमच्या फर्स्ट स्टँडर्डची फी आहे 1000 रुपये. बहिणीले घरी द्या म्हणा. मग हे 10,000 रुपये तुम्ही भरू शकता का? पहिले तुमचं स्टेटस बघा. मी पहिलेच म्हणलं गरिबी आहे, रोजगारी आहे. मी सुद्धा त्याच समस्येपासून झुंजत आहोत, झगडत आहोत. आम्हाला खूप सुज्ञपणाने ह्या गोष्टींचा विचार करावा लागेल की करुणा कोणाच्या मनामध्ये जागृत होणार आहे. जे अबोध आहे त्यांच्या मनामध्ये करुणा जागृत होणार आहे का? नाही, ते तर तुमचं शोषण करायला कधीही बसलेले आहे. मग जे बौद्ध आहेत त्यांच्या मनामध्ये तरी करुणा आहे का? आज सकाळीच म्हणजे एका व्यक्तीने जाणीवपूर्वक मला बोलावलं एका कार्यक्रमामध्ये, आणि एक डॉक्टर आहेत, ते डॉक्टर त्या कार्यक्रमाला बोलावल्या गेलेत. भंतेजींची तब्येत खराब असल्यामुळे तिथं ते त्यांचं ट्रीटमेंट झाली, आणि ते आल्यानंतर त्यांनी भाषण दिलं, आणि भाषण दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी सिकल सेलचं आणि एक वेगळ्या कुठल्या तरी एकाचं त्याने नाव घेतलं, त्याचा फ्री ऑफ कॉस्ट इलाज करतो म्हणजे. आता ते फ्री ऑफ कॉस्ट इलाज करतात, ते करुणेतून करतात की कशातून करतात मला माहित नाही. परंतु तुमच्या मनामध्ये जोपर्यंत करुणा नसेल तर समोरचा येणारा व्यक्ती हा जर गरजू असेल तर त्याची गरज तुम्हाला ओळखता आली पाहिजे, तुम्हाला ती समजली पाहिजे, किंवा कमीत कमी त्याने जाणीव करून दिल्यानंतर तरी तुमच्या मनामध्ये करुणा जागृत झाली पाहिजे. व्यवस्थेने तुम्हाला गुलाम बनविण्यासाठी षडयंत्र करायला सुरुवात केलेली आहे. मग हे सगळं असं असताना आम्ही जर गाफील राहिलो आणि बुद्धाच्या धम्मापासून भरकटलो तर येणारा काळ हा खूप बिकट होणार आहे. आणि जर तुम्हाला मरायचं तर सगळ्यांनाच आहे हो. डान्स सुद्धा करते. इट इज बेटर टू डाय ॲट अ यंग एज फॉर अ ग्रेट कॉज. बाबासाहेब काय म्हणतात? इट इज बेटर टू डाय ॲट अ यंग एज फॉर अ ग्रेट कॉज. तो ग्रेट कॉज कोणता आहे तुमच्याकडे? अँड देन टू लिव्ह ओल्ड ओक फॉर नथिंग. काय करता म्हातारपण घेऊन? भगत सिंगासारखे हसत फाशीवर चढा, खुशाल शहीद म्हणतील लोक तुम्हाला. तुमच्या स्वातंत्र्यासाठी एक 32 वर्षाचा तरुण हसत मुखाने फाशीवर मरण पत्कारलं, लोक शहीद म्हणतील तुम्हाला. शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले. काय म्हणतात? शहीदों की सॉरी मी पुन्हा सुटलो, लिंक तुटल्यामुळे कन्फ्यूज होते. शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले. हे मेले लागले पाहिजे का नाही तुमच्या चितेवर? नाही तर बरा झाला मेला. भारत होता, कुटुंबातले लोकच म्हणते की बरा गेला, बाकीचे लोक काय म्हणणार आहे? म्हणून एक शेर मला इथं आठवतो की भीमाशी बैमानी करण्यात शान नाही. भीमाशी बैमानी करण्यात शान नाही, खंगून खाटेवरती मरण्यात शान. भीमाशी बैमानी करण्यात शान नाही, झिजून 8 भीमाशी बैमानी करण्यात शान नाही, खंगून खाटेवरती मरण्यात शान नाही. यावे मरण आम्हाला तर वीरा समान यावे. यावे मरण आम्हाला तर वीरा समान यावे, खंगून खाटेवरती मरण्यात शान नाही. मग हे मरण आम्हाला खाटेवर खोकलू मरायचं आहे का? आम्हाला जर खोकलू मरायचं नसेल तर मग हे आटेसर आमच्या जवळ आहे, हे धावतात. आम्हाला हेवा वाटतो यांचा कधी की त्यांच्या या वयातही ते असे धावतात समाजासाठी, इतके तडपडतात की मी काहीतरी ऋण फेडलं पाहिजे बाबासाहेबांचं. त्यांच्या विचारांना वाहून घेण्यासाठी मी माझं काहीतरी योगदान दिलं पाहिजे.
आम्ही म्हणतो की यांच्या वयापर्यंत नाही पोहोचलो तरी बेहतर, पण बाबासाहेबांचे जे विचार आहे ते प्रामाणिकतेनं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जर जबाबदारी आमच्या खांद्यावर आली असेल तर ती पोहोचवण्यासाठी आम्ही आमचं जीवाचं रान केलंच पाहिजे. कारण तेव्हा येणारी ही जी पिढी आहे या पिढींना बुद्ध कळू शकेल, मानवी कल्याणाचे विचार कळू शकेल, त्यांना धम्म कळू शकेल. आणि हा जो आधुनिक धम्म आहे हा तुम्हाला कधीही दैववादाकडे घेऊन जाणारा नाही आहे. 22 प्रतिज्ञेचं उल्लेख झालेला आहे. अधम्म काय आहे? दैववादावर, ईश्वरावर, चमत्कारावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे. म्हणून 22 प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेबांनी काय दिलं की मी हे मानतच नाही, मला याची गरजच नाही. कारण की विज्ञानवाद आहे. आणि विज्ञानवाद काय आहे? विज्ञानवाद वाचण्यासाठी तुम्हाला थोडासा इमॅन्युअल कांत वाचावा लागेल. त्याचं क्रिटिक्स ऑफ प्युअरिझम म्हणजे तर्काची शुद्ध मीमांसा कशी केल्या जाते, शुद्ध तर्क कसा तपासला जातो याच्यावर त्याने एक पुस्तक लिहिलं. ते पुस्तक लिहिण्यासाठी त्याने 11 वर्ष लावले. इमॅन्युअल कांतने तर्काची शुद्ध मीमांसा कशा प्रकारे करायला पाहिजे याच्यासाठी त्याने 11 वर्ष लावले. ते पुस्तक लिहिलं क्रिटिक्स ऑफ प्युअरिझम. म्हणजे खूप मोठं ज्ञान साठलेलं आहे आणि ते ज्ञान आपल्याला संपादन करण्याची जबाबदारी आमच्यावर आलेली आहे. तर येणाऱ्या पिढीला आम्ही या गोष्टी सांगू शकलो पाहिजे, शिकू शकलो पाहिजे. हे जर शिकवाल तुम्ही, इथलं जर शिकवाल, भारतातलं जर शिकवाल तर हे येणारी पिढी जी आहे ते संभ्रमात जाईल असा माझा ठाम निर्णय आहे. मी या ठाम निर्णयावर येऊन पोहोचलेलो आहोत की आम्हाला जर काही ते बाबासाहेब रुजवायचं असेल, बुद्ध रुजवायचं असेल तर युरोपियन जे लोक आहेत, युरोपियन जे तत्वज्ञानी लोक आहेत, युरोपियन जे फिलॉसॉफर लोक आहेत त्यांना रिप्रेझेंट करावं लागेल, त्यांना घेऊन यावं लागेल, त्यांचे जे जीवन संघर्ष आहेत ते आणावे लागतील. आणि तेव्हा कुठे जाऊन यांच्यात प्युअर बाबासाहेब घडू शकेल. नाही तर यांच्यामध्ये कधी व्यवस्था बुचकाड्यात टाकण्याच्या गोष्टी करतील हे सांगता येणार नाही. आणि हे सुद्धा बिलकुल म्हणजे ऍडजस्ट इट, ऑब्झर्व इट अँड फिनिश इट. ते काय करतात, पहिले ऍडजस्ट करायला लावतात. नाही हे चांगलं, ते चांगलं, ते चांगलं. अरे सगळं चांगलं होतं तर मग जगाचा उद्धार यानं होणार आहे हे कायला सांगितलं? जर सगळं चांगलं आहे तर मग सगळं चांगलं नाही आहे म्हणून हे आहे. प्रामाणिकतेनं हा गोष्ट स्वीकारण्याची धम्मक, ताकद आणि हिंमत असली पाहिजे. आणि ही मांडण्याची ताकद त्याच्यातच असते जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपला गुरु मानतो. त्याच्यातच ही गोष्ट येऊ शकते. अन्यथा ही गोष्ट येण्यासाठी खूप आहे. म्हणून या सगळ्या गोष्टींचा आपण सांगोपांग विचार करावा. सांगत असताना भरपूर काही आहे सांगण्यासाठी. कारण की संभ्रमावस्था खूप मोठी वाढली आणि ते काढण्यासाठी क्लासेस घेणं गरजेचं आहे, निरंतर क्लासेस घेणं गरजेचं आहे. ही गोष्ट तुम्हाला कोणी शिकवणार नाही. मला नाही वाटत तुम्ही इमॅन्युअल कांतला कधी ऐकलं असेल, वाचलं असेल. मला नाही वाटत. मला नाही वाटत जॉन लॉकला तुम्ही कधी ऐकलं असेल. मला नाही वाटत तुम्ही कधी प्लेटोला किंवा ॲरिस्टॉटलला वाचलं असेल. मला नाही वाटत. आणि जर वाचलंही असेल किंवा ऐकलंही असेल तर ते खूप अल्प प्रमाणे वाचलं असेल किंवा ऐकलं असेल. तुम्ही वाचावं. तुम्ही यांच्यामध्ये ती जिज्ञासा निर्माण करावी. येणाऱ्या पिढींमध्ये ती जिज्ञासा त्यांनी निर्माण करावी जेणेकरून त्यांच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धाचे जे विचार आहेत ते विचार काही धर्माचे नसून, बुद्धाचे जे विचार आहे ते कोणत्या धर्माचे नसून ते मानवी कल्याणाचे विचार आहे. ते माणसाला माणूसपण प्रदान करणारे विचार आहेत. इतकं बोलतो, तुमचा बराच वेळ घेतला, त्याच्यासाठी तुम्ही मला ऐकून घेतलं, यासाठी तुमचे सगळ्यांचे मी आभार मानतो. माझ्या बोलण्यामध्ये काही उणिवा असतीलही, कारण की माझा अभ्यास खूप परिपूर्ण नाही आहे. मी स्वतःला कुठेतरी आता परिपूर्णतेकडे नेण्याचा हळूहळू प्रयत्न करत आहोत. परिपूर्णता मिळेल मी काही गॅरंटी घेत नाही, पण जे काही समजण्याचा माझ्या कुवतीमध्ये क्षमता असेल मी ते समजण्याचा प्रयत्न करत आहोत आणि तुमच्यापर्यंत ते मांडत आहोत. याच्यातून जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांनी त्यांच्या भावना का दुखावल्यात याचा अभ्यास करा. असंच मी बोलतो. आणि माझा जे सत्कार इथे करून घेतला, ऍक्च्युली
मला खरंच या गोष्टींची खरंच आवश्यकता नसतेच, पण बाबासाहेबांना जसं मोठं झाल्यासारखं वाटते तसंच कधी कधी मलाही मोठ्या झाल्यासारखं वाटते. अशा काही प्रसंगामध्ये काही जर कसं होत असेल तर मला मोठं नका होऊ देऊ, मला तुमच्यासारखंच तुमचं सहकारी म्हणूनच राहू द्या. मला खूप चांगलं वाटते तुमच्यासोबत बसायला, उठायला, बोलायला आणि कार्य करायला. म्हणून इथे माझा जो सत्कार केला त्यासाठी सगळ्यांच्या मध्ये मंगल कामना व्यक्त करतो. थांबतो. मला ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे पुनश्च आभार मानतो. आणि ही जी चिमुकली मंडळी इथे बसलेली आहे त्यांनी त्यांचं जे काही सादरीकरण करण्याचा जो विचार केलेला आहे त्यांनी तो सादर करावा ते पाहण्यासाठीच मी थांबलो होतो मुळात. त्याच्यानंतर बोलीन असा विचारही मी केला होता, पण त्यांनीच आता आग्रह केल्यामुळे मला ते बोलावं लागलं आणि त्यांचा वेळ घ्यावा लागला. रोकना बे. तर धन्यवाद. थँक्यू. जय भीम. नमो बुद्धाय.